मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी आलेले आहेत आणि ते आंदोलन करत असताना त्या ठिकाणी उपोषणाला ते बसलेले असतात. त्यांचं आमरण उपोषण सध्या सुरू आहे. मात्र त्यांचं एकीकडे ज्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे त्याच्या जवळच असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसर असेल, यासोबतच रेल्वे स्थानक परिसर असेल, यासोबत महापालिकेची इमारत असेल, या सगळ्या परिसरामध्ये सध्या मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मी सध्या ज्या भागामध्ये उभा आहे तो म्हणजे भुयारी मार्ग आहे आणि सध्या भुयारी मार्गातील आणि रेल्वे स्थानकातील परिस्थिती काय आपण पाहणार आहोत. सध्या आपण जाणार आहोत भुयारी मार्गातून तुम्ही जाता ही सगळी दृश्य आपण आता लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. कारण ज्या प्रकारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राज्यभरातील मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. ही सध्याची मुंबईतल्या भुयारी मार्गाची परिस्थिती आहे. चौबाजूला जर पाहायला गेलं तर हे मराठा आंदोलक आपल्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि साधारणतः आपण पाहतोय साधारणतः पाऊस जो आहे तो सुरू होता, त्यामुळे भुयारी मार्गाखाली या सगळ्या मराठा बांधवांनी आपण पाहतो इथे बसल्याचं पाहायला मिळतं. मात्र जेवढा मोठा हा भुयारी मार्ग आहे, हा सगळा भुयारी मार्ग ज्या ठिकाणी आपण पाहतो जिथे जिथे पाहतो तिथे मराठा आंदोलक सध्या बसल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या खांद्यावरती प्रत्येकाच्या गळ्यात भगवा गमछा आपल्याला पाहायला मिळतो. मुळामध्ये मुंबईतल्या संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईचा जो काय परिसर आहे, हा सगळा परिसर गमछा म्हणजे भगवा वातावरण जे ते पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती इकडनं जे उजवीकडे उजवी बाजू जाते ती म्हणजे रोड साईडला जाते, भुयारी मार्गातून जाते आणि आता आपण ज्या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये साधारणतः संपूर्णपणे जरा पाहिलं गेलं तर राज्याच्या विविध भागांमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे ते दाखल झालेले आणि ते साधारणतः आपण पाहतोय ते प्रमाणात मराठा आंदोलक आपल्याला या भुयारी मार्गाखाली पाहायला मिळत आहे. इकडे आपण जर पाहतो ही सगळी दृश्य तुम्ही पाहतात भुयारी मार्गाखालची ही सगळी दृश्य हे सगळे मराठा आंदोलक मराठा बांधव जे आहेत ते आलेले आहेत आणि या इकडनं या भुयारी मार्गातून ज्या वेळेला आपण बाहेर जातो, बाहेर गेल्याच्या नंतर रेल्वे स्थानकाची सध्याची परिस्थिती काय ती आपण पाहणार आहोत. रेल्वे स्थानकामध्ये आता जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी रेल्वे स्थानकाची ही परिस्थिती तुम्ही पाहतात. साधारणतः रेल्वे स्थानकामध्ये आज कोणत्याही प्रकारचा आज रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकामध्ये आता आपण जाणार तिकडची परिस्थिती काय ते आपण पाहणार आहोत. साधारणतः आपण पाहतो या ठिकाणी रेल्वे स्थानकामध्ये ही सगळी दृश्य लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. एकंदरीत हा जो सगळा परिसर आहे, एकंदरीत गाड्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र इथे आपण पाहतो सद्यस्थितीत पोलिसांकडून असेल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकंदरीत आपण पाहतोय रेल्वे स्थानकामध्ये हा जो संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर आहे, या रेल्वे स्थानकात सुरू आहेत. मात्र कोणत्याही प्रकारे या ठिकाणी घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून नियंत्रण जे ठेवलं जातं. मात्र हे आपण पाहतात या ठिकाणचे दृश्य मराठा आंदोलक हे रेल्वे स्थानकावरती आपल्याला झोपल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्णपणे इथे आपण पाहू शकतो पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिकेडिंग जे करण्यात आलेलं आहे. पोलिसांकडून दोरखंड जो अशी व्यक्ती मांडण्यात आलेली आहे आणि यामध्ये दोन भाग करण्यात आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय साधारणतः हा जो संपूर्ण परिसर आहे हा रेल्वे स्थानकाचा परिसर आहे आणि या रेल्वे स्थानकामध्ये सद्यस्थिती आपण पाहतोय सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये ही मोठ्या प्रमाणात गर्दी जी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणखी काही दिवसाची आपण पूर्वीपर्यंत पाहतो म्हणजे साधारणतः आपण पाहतो यामध्ये मराठा आंदोलन जे ते रेल्वे ज्या ज्या ते येतात. मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रवाशांचा जे ते मोठ्या प्रमाणात खेळण्याचं ते होत आहे. ही दृश्य तुम्ही पाहतो मराठा आंदोलन जे ते रेल्वे स्थानकातून झोपण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः मोठ्या प्रमाणात ही गर्दी जे या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आपल्याला हा भगवा गमछा जो पाहायला मिळत आहे आणि निश्चितच आपण पाहतो हातामध्ये भारताचा झेंडा असेल, भगवा झेंडा असेल हा त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. ही जर दृश्य तुम्ही पाहिली या ठिकाणी दृश्य या ठिकाणची जर ही दृश्य पाहिली आपण तर या ठिकाणी आपल्याला समस्त हे मराठा बांधव हे
या ठिकाणी रेल्वे स्थानकामध्ये बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्या रेल्वे स्थानकामध्ये बसून आपण पाहू शकतो त्यांनी एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले होते, दुसरीकडे हे सगळे मराठा बांधव यांनी आज संपूर्ण परिसर तुम्ही सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये हे मराठा आंदोलक आलेले त्या ठिकाणी या ठिकाणी हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी बसलेले आहेत ते रेल्वे स्थानकामध्ये बसलेले आहेत आणि मग जरांगे पाटील त्यांनी 2 तासांमध्ये मुंबई मोकळी करा असं म्हटलेलं होतं. मात्र असं असताना सुद्धा या ठिकाणी बसलेल्या साधारणतः आता परिस्थिती जी आहे ती संपूर्णपणे पोलीस सुद्धा आपण पाहू शकतो. या ठिकाणी पोलीस सुद्धा आहेत ते या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवणं रेल्वे सध्या सुरू आहे कारण सध्या गणेश उत्सवाचा कालावधी सुरू आहे. गणेश उत्सव सुरू असल्यामुळे फारशी गर्दी रेल्वे स्थानकांवरती नाही आहे. मात्र मध्य रेल्वे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, चाकरमानी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती पाहता संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष देता नेमकं कशा प्रकारे वाहतूक सुरू राहणार, नेमकं कशा प्रकारे रेल्वे वाहतुकांना पाहणं महत्वाचं राहणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी हे रेल्वेचं हेडक्वार्टर आहे. याच ठिकाणी हे रेल्वेचं हेडक्वार्टर असून सध्या परिस्थिती जर पाहायला गेली तर पूर्णपणे या सेंट्रल रेल्वेचं हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि टर्मिनस वरती आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे नागरिक जे ते आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सध्या ते या ठिकाणी झोपलेले मात्र घोषणा सुद्धा दिल्या जातात. त्यामुळे आपण नेमकं या सगळ्यामध्ये आता नेमकं परिस्थिती काय असणार आहे कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की एकंदरीत जरांगे पाटील यांनी जेव्हा उपोषणाला बसले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान काही मुद्दे मांडले होते. ते मुद्दे सुद्धा काय होते ते आपण पाहिलेले मात्र 2 तासामध्ये त्याच्यामधला एक मुद्दा तो म्हणजे 2 तासामध्ये मुंबई मोकळी करा. मात्र त्या मुंबई मोकळी करण्याच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर आझाद मैदान असेल यासोबतच मंत्रालय असेल यासोबत गेटवे ऑफ इंडिया असेल या संपूर्ण परिसरामध्ये या मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली दक्षिण मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये दक्षिण मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला मराठा आंदोलक पाहायला मिळतात. मुळात मराठा आंदोलक म्हणजे गळ्यामध्ये भगवे गमचे घातलेला हा मराठा आंदोलक आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः ही आपण परिस्थिती पाहतो त्या ठिकाणी ही सध्या वेगळी परिस्थिती आहे. सध्या पूर्णपणे चौबाजूंनी जर आपण पाहायला गेलं तर हे मराठा आंदोलक आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत बातचीत त्यांच्याशी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतो हे जे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले असताना सर्वसामान्य प्रवाशांना मात्र रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात सामना जो करावा लागत आहे. आणि साधारणतः आपण पाहतो ही सध्याची ही संपूर्ण परिस्थिती तुम्ही या ठिकाणी पाहतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये भगवा गमछा आणि भगवी टोपी पाहायला मिळत आहे आणि संपूर्णपणे आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे मराठा आंदोलक आपण आपल्याला पाहायला मिळतात जे आता इथे आलेले आहेत. आणि माझं सगळं परिसर पाहिलं तर अख्ख्या रेल्वे स्थानकांमध्ये ते बसले आणि रेल्वे स्थानकांमध्ये बसून सुद्धा त्यांनी जे असेल आपण मात्र ट्रेन येते मात्र कोणत्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडू नये याची काळजी घेतली जात आहे. सद्यस्थितीत आपण पाहतो तिथे ट्रेन जी आता लागलेली आहे ट्रेनमध्ये प्रवासी सुद्धा चढत आहेत आणि सोबतच रेल्वे स्थानकांमध्ये हे प्रवासी झोपलंच आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता नेमकं आता हा सगळा तुम्ही पाहू शकता हे सगळे भगवे गमछे घातलेले हे सगळे मराठा आंदोलक जे ते ट्रेन असेल संपूर्ण विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. इथे सुद्धा पाहिलं आज संपूर्ण परिसर आहे सेंट्रल रेल्वेचा इथे सुद्धा आपण पाहतो या सुद्धा प्लॅटफॉर्मवरती मराठा आंदोलक बसलेले आहेत. कारण मुळात पाहायला गेलं तर इथे ट्रेन जे ती या ठिकाणी इथे या ठिकाणी ट्रेन जे ती थांबत आहे इथपर्यंत मात्र सध्या आपण पाहतोय संपूर्ण परिसरामध्ये हे मराठा आंदोलक जे आहेत आलेले आहेत. यांच्या सोबतच त्या पूर्ण प्लॅटफॉर्मवर हे सगळे मराठा आंदोलक आपल्याला बसलेलं पाहायला मिळतात. दरम्यान सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे आंदोलन करतात. मात्र त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता त्यांनी जे आवाहन केलं मुंबईकरांना ते म्हणजे ज्या प्रकारे साधारणतः आपण पाहायला गेलं तर मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातून मिळालंच पाहिजे, ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची परिस्थिती आपण जी पाहिली ही परिस्थिती अजून दक्षिण मुंबईतल्या कोणकोणत्या परिसरामध्ये ती सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यावर पर्सन अजय सह मी वैभव पाटील मुंबई.